मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। आता या गोष्टीला 16 दिवस उलटून गेल्या, 17वा दिवस आहे। अजूनही मारेकरी मोकारच आहेत। आता माझ्यासोबत त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख। सर काय सांगाल, आज 17वा दिवस आहे, अजूनही आरोपीला ताब्यात पोलिसांनी घेतलं नाही, काय सांगाल? काय मला बोलायचं कळत नाही आता सध्या। मी रोज एकच मागतोय की आरोपीला अटक करा, मला न्याय द्या, कुटुंबाला न्याय द्या, गावाला न्याय द्या। काय बोलणार आहे मी? या ठिकाणी पाहिलं तर सत्ताधारी पक्षातील नेते असतील, मंडळी असतील, मंत्री येऊन गेले। त्याशी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सांगितले की 2 दिवसामध्ये आरोपीला पकडले गेले जाणार आहे, असं आश्वासन आपल्याला दिलं। काय सगळ्यांचं एकच मागणं आहे, जे मी म्हणतोय तेच सगळ्यांचं मागणं आहे। न्याय मागतायत सगळे, मग ते कुठल्याही स्तरातील लोक असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, पण अंमलबजावणी का होत नाही त्याचा पाठपुरावा मी तर तुम्हाला इथं बसून नाही करू शकत। त्यांनीच पाठपुरावा केला पाहिजे आणि त्यांनी सगळे माहिती जाणून काय कारवाई होत आहे, काय कारवाई व्हायला पाहिजे ते त्यांनी तपासून घ्यायला पाहिजे। काल जरांगे पाटील सुद्धा आले, त्यांनी 1 तास आपल्यासोबत चर्चा केली। नेमकी काय चर्चा त्याच्यावर? ही चर्चा दुसरी कुठलीच नाही। काय झालं, कसं झालं, काय करावं लागेल आणि न्याय कसा घ्यावा लागेल, ही चर्चा न्यायाची, न्याय घ्यायचीच। आता 28 तारखेला एक मोर्चा देखील सार्वजनिक होणार आहे, ज्या सर्व पक्ष याच्यामध्ये सामील होणार आहेत। तर कशा पद्धतीचं स्वरूप देखील कसं असणार आहे? या मोर्चाचं स्वरूप असं असणार आहे की सर्व हे जे न्याय मागायचे न्यायासाठी सर्व समाजातील घटक, मग ते राजकीय, सामाजिक, सर्वसामान्य, सर्व धर्मीय, सर्व जातीय असा हा मोर्चा असणार आहे आणि तो न्यायासाठी असणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा देखील या ठिकाणी गेले होते, तुमच्याशी बातचीत केली होती। आता त्या गोष्टीला 4-5 दिवस होऊन गेलेला आहे। काय तेच म्हणतो ना मी, काय बोलू मी? जे मी मागतोय, कोणी मला काय बोललं त्याच्यापेक्षा काय झालं ह्याला जास्त महत्त्व आहे। मग ते सगळे पाठपुरावे त्यांना पण करायला पाहिजेत। मी फक्त मागायचं काम करतोय, द्यायचं कसं, आरोपी शोधायचे कसे, जेरबंद करायचे कसे, ह्याचा पाठपुरावा सगळ्यांनी मिळून केला पाहिजे। या ठिकाणी पाहिले तर फक्त सरकारनं फक्त एसपीची बदली करण्यात आलेली आहे, दुसरा एसपीच्या कडे नेमण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण तपास आहे आता सीआयडीच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे। या ठिकाणी एसपी आहे त्यांची बदली करण्यात आलेली आहे, या ठिकाणी दुसऱ्या एसपीची जॉईन केलेली आहे आणि हा संपूर्ण तपास आहे तो आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे। कसं पण मी कशाकडे कसंच बघत नाही, मी फक्त एक मागणी करतोय, तपास लवकरात लवकर करा, आरोपी अटक करा आणि त्यांना शिक्षा द्या। हे काय चाललंय ह्याच्यावर बोलायला काय मी बोलू सांगा? मी त्यांना काय सांगू शकतोय? मी फक्त मागतोय। मी त्यांना सल्ला देण्यापेक्षा ते हुशार आहेत, त्यांच्यावर विश्वास आहे सगळा, तर त्यांनी ते केलं पाहिजे। मग कसं करायचं ते आम्हाला किंवा गावकऱ्यांना विचारून नाही होणार ते विषय, ते त्यांनी केलं पाहिजे। त्यांचं काम आहे ते, त्यांनी शोध घेतला पाहिजे, आरोपी जेरबंद केले पाहिजेत आणि सर्व माझ्या कुटुंबाला, गावाला न्याय दिला पाहिजे। आपण पाहू शकतात की आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात यावं, आमच्या गावाला न्याय द्यावा अशी मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन हिनोसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।